आणि आता पुण्यातनं पुढची बातमी येते। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अभाविपचा गोंधळ पाहायला मिळाला आहे। ललित कला केंद्रामध्ये नाटक बंद पाडण्यात आले आहे। नाटकातील काही प्रसंगांवरती अभाविपला आक्षेप आहे आणि त्याचवरनं हे नाटक बंद पाडण्यात आल्याचं कळतंय। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अभाविपनं घातलेला गोंधळ, ललित कला केंद्रामध्ये नाटक बंद पाडण्यात आलं। नाटकातल्या काही प्रसंगांवरती अभाविपला आक्षेप होता आणि त्यामुळेच हे नाटक बंद पाडण्यात आल्याचं कळतंय। पुण्यामधला प्रकार आहे आणि या प्रकाराची दृश्य आता समोर आलेली आहेत। नाटकातल्या काही प्रसंगांवरती अभाविपला आक्षेप होता आणि या आक्षेपातूनच हे नाटक या ठिकाणी अभाविपनं बंद पाडलेलं आहे। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये घडलेला हा प्रकार, अभाविपनं या ठिकाणी नाटकादरम्यानच गोंधळ घातलाय। ललित कला केंद्रामध्ये हे नाटक सुरू होतं, जे बंद पाडण्यात आले। तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमका काय आक्षेप होता आणि कशा पद्धतीने गोंधळ अभाविपाकडनं या ठिकाणी घालण्यात आला? तुषार, नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठामध्ये श्रीरामांवरती आधारित एक नाटक खरं तर बसवण्यात आलं होतं आणि ते नाटक खरं तर तिथे सादर करण्यात येत होतं। मात्र त्यावेळी जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे विद्यार्थी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी या नाटकावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी तिथे खरं तर या संपूर्ण जे नाटक आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न एकंदरीत केलेला पाहायला मिळाला। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जग वी मेट असं या नावावरती हे नाटक खरं तर रामायणात काम करणाऱ्या कलाकारांनी खरं तर हे संपूर्ण नाटक बसवलं होतं आणि वैयक्तिक रामांचं आयुष्य यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न खरं या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी केला होता आणि त्यातूनच खरं तर हे संपूर्ण नाटक बसवलं होतं। आणि त्याच नाटकामध्ये आता खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्रामध्ये हे नाटक बंद पाडण्याचा प्रकार हा अभाविपकडनं करण्यात आलेला। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। Thank you.